नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण एक छान अशी खुसखुशीत वड्यांची रेसिपी पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी रात्रभर मूग भिजत घातले होते. सकाळी त्याला बांधून ठेवून आता 6 तासानंतर पहा किती छान मुगाला मोड आलेले आहेत. मोड आलेले मूग खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असतात. आता हे मूग आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. सगळे मूग मोड आलेले मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत. आता यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया. आणि इथं मी हिरव्या 5 मिरच्या घेतलेल्या आहे. मिरची तिखटाला खूप आहे, तुम्ही याची क्वांटिटी आणखीही घेऊ शकता. कोथिंबीर थोडी आणि यामध्ये मीठ घालून घेऊया. थोडीशी हिंगाची पूड, 1 चमचा जिरे आणि आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी थोडं पाणी आवश्यकतेनुसार घालून घ्यायचं आहे. आता मी थोडंसं पाणी घालून छान मुगाची पेस्ट करून घेतलेली आहे. आता एका परातीमध्ये सगळं मिश्रण काढून घेऊया. आता यामध्ये हळद, लाल तिखट पण थोडंसंच घालायचं आहे आणि थोडीशी धना पावडर, जिरे पावडर, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तीही यामध्ये घालून घेऊया. 1 चमचा ओवा मी हातावर क्रश करून घालणार आहे. यामध्ये आणखी थोडं मी मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये आता 2 मोठे चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. आणि गव्हाचे पीठ जेवढं यामध्ये मावेल इतपतच घालायचं आहे आणि चपातीसारखी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. या मिश्रणात जेवढं पीठ मावेल तेवढंच गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि घट्ट असं मळून घ्यायचं आहे. याला रेस्टला ठेवायची काही गरज नाही. 5 मिनटं छान मळून घेतल्यानंतर हे आपल्याला वडे तयार करण्यासाठी तयार होतं. आता यातलंच मी थोडंसं पीठ काढून घेणार आहे. त्याचा गोळा करून मोठ्या चपातीसारखं लाटून घेणार आहे. तुम्ही इथे छोटे छोटे गोळे करून पुरीसारखा आकार दिला तरी चालेल. आता याची मी मोठी चपाती अशी लाटून घेणार आहे. मोठी चपाती अशी लाटून घ्यायची आहे. चपाती फारही पातळ नसावी किंवा जाडही नसावी. आता एकसारखं आकारात हे वडे कापून घ्यायचे आहेत आणि कडकडीत तेलात तळून घ्यायचे आहेत. तेल कडकडीत तापलेलं असावं. या सगळे वडे मी काढून घेणार आहे. एकीकडे मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे. कडकडीत तेलाचं तापमान असावं. पहा कशी टम्म फुगून वडा येतो. अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन प्रेस करा. अशा प्रकारे सगळे वडे मी तळून घेणार आहे. चवीला अतिशय उत्कृष्ट असे हे वडे लागतात. तसेही खाल्ले तरी चालतात. धन्यवाद.